ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। अपक्ष आमदार गोकुळ गीते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी मुख्य म्हणजे ते आता आमदार म्हणून निवडून आले आहेत। अपक्ष म्हणून ते विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये उतरले होते आणि आता ते शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। त्यांना खरं तर आमदार उमेदवारी हवी होती महायुतीकडून, मात्र ती दिली गेली नाही आणि त्याच्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढली। त्याच्यामध्ये त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न करण्यात आले, मात्र शेवटपर्यंत ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि आता आज जेव्हा निकाल आला त्याच्यामध्ये गोकुळ गीते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि त्यानंतर ते आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। गीते हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं कळतंय। मुंबईमध्ये शिंदेंची भेट घेण्यासाठी गोकुळ गीते निघालेले आहेत आणि त्यानंतर याविषयीचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे। म्हणजे जरी एकीकडे शिंदेंना हा एक मोठा धक्का असला तरी देखील दुसरीकडे मात्र तिथं त्यांचे अधिकृत उमेदवार निवडून आले नसले तरी देखील जो उमेदवार निवडून आला आहे तो मात्र त्यांच्याच पक्षामध्ये येण्याची शक्यता आहे आणि गोकुळ गीते या विजयानंतर विजयी जल्लोष केल्यानंतर मुंबईच्या दिशेने निघालेत। शिंदेंची भेट घेणार असल्याची माहिती आहे आणि सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार गोकुळ गीते जे अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेले आहेत ते शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं कळतंय। नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जॉईंट किलर ठरलेल्या गोकुळ गीतेंना आता शिंदेंच्या शिवसेनेकडे पायघड्या घातल्या जात आहे। त्यांना त्या ठिकाणी रेड कार्पेट टाकलं जात आहे। विशेष विमानाने गोकुळ गीते पुढच्या काही वेळामध्ये मुंबईच्या दिशेने जात आहे। मात्र यामध्ये योगायोग असा आहे की जळगाववरून निघालेले शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आज गोकुळ गीतेंकडे आलेले आहे आणि त्यांच्यासोबत ते विमानाने मुंबईला जातात असं ते म्हणत आहे। आपण जळगावहून जातो असं आपण म्हणताय आणि आता नेमकं काय माहिती समोर येते किंवा काय नेमका संदेश आहे? मी खरोखर आज अधिवेशन असल्यामुळे मी सकाळीच निघालो, पण रस्त्यात येताना म्हणजे तुम्हाला माहिती आहे 7 वाजता घरून निघालो, 10 वाजता नाशिकला पोहोचलो। इथं आल्यानंतर जवळपास गोकुळ भाऊंचा विजय हा निश्चित आहे असं माहिती पडलं आणि ते माझे गेल्या 15-20 वर्षापासूनचे मित्र आहे। एक मित्राचा विजय होतोय म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी थांबलो, परंतु एक तासाभरात आदरणीय गणेशजी गीते साहेबांचाच मी आपल्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून एक बातमी व्हायरल होताना पाहिली आणि त्यांनी प्रेसमध्येच क्लिअर कट सांगितलं की मी गोकुळ गीतेंचा एक मोठा भाऊ आहे आणि मोठा भाऊ म्हणून माझा त्यांना सल्ला आहे की ही जागा शिवसेनेची होती, महायुतीतून आपण लढलेलो होतो आणि महायुतीमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभूत झाल्यामुळे गोकुळ गीतेंनी आता शिवसेनेकडे जावं अशा पद्धतीचं प्रसारमाध्यमातून त्यांनी सांगितलं आणि म्हणून मी निश्चितपणे गोकुळ भाऊंचं अभिनंदन करत असताना आणि आदरणीय गणेशजी गीतेंचं मी मनापासून आभार मानतो।